28 सितंबर को चंद्रपुर जिला मुख्यालय और सभी तहसील मुख्यालयों में नागपुर करार की होली जलाकर राज्य और केंद्र सरकार की नीतियों का विरोध किया जाएगा। ऐसी जानकारी समिति के अध्यक्ष एडवोकेट वामनराव चटप ने दी। पिछले 65 वर्षों से संयुक्त महाराष्ट्र में विदर्भ के साथ हो रहे अन्याय के विरोध में अब विदर्भ राज्य आंदोलन समिति ने मोर्चा खोल दिया है। समिति के अध्यक्ष एडवोकेट वामनराव चटप ने आयोजित पत्र परिषद में बताया कि 28 सितंबर को चंद्रपुर जिला मुख्यालय और सभी तहसील मुख्यालयों में नागपुर करार की होली जलाकर राज्य और केंद्र सरकार की नीतियों का विरोध किया जाएगा। चटप ने कहा कि 1960 में महाराष्ट्र राज्य में विलय के समय नागपुर करार के माध्यम से विदर्भ को विशेष अधिकार और विकास की गारंटी दी गई थी, लेकिन अब तक किसी भी सरकार ने इस करार का पालन नहीं किया। उन्होंने आरोप लगाया कि पश्चिम महाराष्ट्र ने विदर्भ के संसाधनों का शोषण किया और अपने क्षेत्र का समृद्ध कर लिया, जबकि विदर्भ आज भी बुनियादी सुविधाओं से वंचित है। उन्होंने कहा कि न दान चाहिए न अनुदान, अब सिर्फ विदर्भ राज्य चाहिए। उन्होंने शहर के जटपुरा गेट के पास स्थित महात्मा गांधी पुतले के साथ और जिले की तहसील में पुतलों के पास नागपुर करार की होली जलाकर केंद्र और राज्य सरकार की नीतियों का विरोध करने की चेतावनी दी है। इस समय उन्होंने यह भी कहा कि 28 सितंबर को महात्मा गांधी की प्रतिमा के समक्ष तथा जिले की हर तहसील में नागपुर करार की प्रतीकात्मक होली जलाकर आंदोलन की शुरुआत की जाएगी। इसके बाद 5 अक्टूबर को कारंजा लाड में एक बड़ा सम्मेलन लेकर पृथक विदर्भ आंदोलन को गती दी जाएगी। होळी करणार आहे। नागपूर करारामुळेच मध्य प्रांत आणि बेरारमध्ये राहणाऱ्या विदर्भवाद्यांची, विदर्भातील जनतेची आणि राजुरा कोरपणा जीवतीमध्ये राहणाऱ्या विदर्भातील जनतेची फसवणूक झाली आहे। या करारात दिलेली अभिवचनं पाळली गेली नाही, घटनात्मक दुरुस्ती करूनही ती पाळली गेली नाही। 34 वर्ष मंडळ नेमली नाही, त्यामुळे आमचा अनुशेष जो 60,000 कोटीचा सिंचनाचा आहे, दुर्दैवाने एक धरण जे जिगाव टाकळीचं आहे, जे 699 कोटीचं होतं 30 वर्ष आधी, ते 50 पट वाढून त्याची किंमत 34,926 कोटी झाली आहे। 38 कोटी रुपये, 38% त्याचं भूसंपादन पण व्हायचं आहे। आणि इतर सेक्टर मधले सार्वजनिक आरोग्य, उद्योग, ऊर्जा, ग्रामविकास, पिण्याचं पाणी, रस्ते, आदिवासी विकास, समाज कल्याणचे 1500 कोटी असे 75,000 कोटीचा अनुशेष आहे। राज्याचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न 5,60,000 कोटी आहे। राज्यावर असणारा कर्जाचा डोंगर 9,83,000 कोटीचा आहे। आणि ज्या ठेकेदारांनी कामं केली, साबावी असेल, इरिगेशन असेल, MJP असेल, DPCची कामं असतील, आदिवासी नगर विकास असेल, याचे सगळे मिळून 95,732 कोटी रुपये सरकारला द्यायचा आहे। पैसे देऊ शकले नाही म्हणून बँकेच्या नोटीस नंतर 2 ठेकेदारांनी आत्महत्या केली आहे। पैसे जे द्यायला पाहिजे ग्रँट मिळाला नाही म्हणून 2 शिक्षकांनी आत्महत्या केली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही 100 वर्ष राहिलो, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केला, तरी विदर्भ महाराष्ट्र सक्षम होत नाही। कारण मुंबई सोन्याचे अंडे देणारी राजधानी असताना सुद्धा हे हाल आहे। म्हणून आम्ही 2 अर्थसंकल्प सरांनी मांडले होते। जर हे राज्य 14-15ला झालं असतं विदर्भाचं, तर त्याचं उत्पन्न होतं 41,510 कोटी आणि खर्च होता 41,400, म्हणजे 100 कोटी, 110 कोटी शिल्लक झालं असतं। 17-18ला झालं असतं तर हे उत्पन्न 54,040 कोटी, खर्च 52,380 कोटी, 1,660 कोटी रुपये शिल्लक झालं असतं। म्हणून आता आम्ही म्हणतो महाराष्ट्र विदर्भातल्या जनतेला अपील करतो की त्यांनी आता हे सोडून द्यावं। जय महाराष्ट्र, करा कष्ट न खा उष्ट। आता त्यांनी एवढंच म्हणावं, ना दान चाहिए ना अनुदान चाहिए, हमें तो सिर्फ विदर्भ राज चाहिए। आणि म्हणून हे आंदोलनाची धग वाढवायसाठी म्हणून आम्ही सातत्याने हे चालू असलेलं नागपूर कराच्या होळीचं काम याही वर्षी करणार आहोत। जिल्ह्यात ही होळी चंद्रपुरात जटपुरा गेट जवळ गांधीच्या पुतळ्याजवळ, राजुऱ्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ, कोरपण्यामध्ये चौकामध्ये